तर इथे चालली आहे बघा ऋतुजाची ड्रॉइंग. मस्तपैकी ड्रॉइंग काढणं सुरू आहे. पालती झोपून करत आहे बघा. तिला गरम होत आहे, तिला त्रास होत आहे. हां, ड्रेस नाही घालू शकत आहे. आमच्या इकडे आत्ता आज पाऊस आला आहे बघा आमच्याकडे. बघा पाणी खिडकीत तुम्हाला दिसत असेल, पाणी जमा झालेलं आहे खिडकीवरती. येत आहे पाऊस, खूप येत आहे. तर बघा ना, आता मी जाणार होती रूम बघण्यासाठी, पण काय झालं तेवढ्यात नाही का, खूपच पाऊस यायला लागला. आज बरं झालं, देवाच्या कृपेने पाऊस आला. माझी रूम बघायची कॅन्सल झाली, पण ॲटलिस्ट पाऊस तरी आला, कारण इतकं गरम होत होतं ना, एवढं वैतागलो होतो. आणि देवाला प्रार्थना करत होती मी की भरपूर पाऊस येऊ द्या, कारण श्रावण महिन्यामध्ये पाऊस नाही, विचार करा. तर म्हटलं चला आज जात नाही आहे तर तुमच्याशी बोलते पण मी, कारण मला पण खूप छान वाटतं, आवडतं तुमच्याशी बोलायला, म्हणून मी येते. कारण तेवढे माझे कोणी फ्रेंड्स नाही आहेत. कालचा जो मी व्हिडिओ टाकला ना की मला कोणी मानसिक त्रास देत आहे ते, तर खूप लोकांचं असं म्हणणं असेल की कंटेंटसाठी करत आहे, कुणाला काय पण म्हणत आहे, पण असं नाही आहे. मला कुणावर व्हिडिओ बनवायचेच नाही आहे, ठीक आहे. मी हा जो चॅनल खोललेला आहे ते माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी सुरू केलेला आहे चॅनल, ठीक आहे. ते तुम्हाला माहीतच आहे, जे आपले जुन्या सबस्क्रायबर ताई आहे त्यांना माहीत आहे, त्यांनी सगळं बघितलेलं आहे हा आमचा त्रास. तर मी हे जो चॅनल ओपन केला, मी कशासाठी केला, माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी. मी एकदम हडबडून आलेली होती तेव्हा, मला यूट्यूबचं काही फारसं माहीत नव्हतं की कसं बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, ठीक आहे. जे आहे ते आहे आपला स्वभाव, पण माझा स्वभाव तो नाही आहे की मी एकदम रागीट आहे आणि एकदम हे आहे. मी खूप चांगली आहे, पण मला जे लोक चांगले नाही मिळत ना, त्याच्यामुळे माझा स्वभाव असा झालेला. पण असं नाही की एक व्यक्ती वाईट आहे म्हणून मी दुसऱ्यासोबत तोच व्यवहार करू, असं नाही आहे. म्हणजे मी बिलकुल डिफरंट होऊन जाते, मी बिलकुल चेंज होऊन जाते. जे जसे आहे त्यांच्यासोबत मी तशीच वागते. तर मनामध्ये काही कपट नाही ना, मागे एक बोलायचं, तोंडावर एक बोलायचं. जे आहे ते मी इथेच बोलून टाकते, ठीक आहे. पण बरंच असं वाटते कशाला मी बोलली वगैरे, पण तसं नाही आहे. माझं म्हणणं एक आहे, मी आली आहे, मी ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये आहे, मी आली आहे माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी. तर मला एक म्हणायचं आहे की कशाला उगीच त्रास द्यायला तुम्ही येता. ज्या काही बायका अशा येतात ना, त्यांनी मला खूप त्रास दिला. एक अशी बाई भेटली मला जिच्यामुळे मी यूट्यूब पूर्ण सोडायलाच हे झाली. विचार करा, माझी मानसिकता किती खराब झाली असेल. मला माझा मेंटल पीस, माझ्या मुलांचा मेंटल पीस खूप जास्त महत्त्वाचा आहे. आम्ही ऑलरेडी इतके त्रासात आहोत, ठीक आहे, एवढ्या भयंकर त्रासात आहे. माझी मुलं आजारी आहे, मी आजारी आहे, त्याच्यामध्ये मी सगळं करत आहे. माझं काम नव्हतं बरोबर चालू, म्हणून मी माझ्या तब्येतीपायी माझं काम चालू नव्हतं बरोबर. त्याच्यामुळे मी जरा असा विचार केला की चला यूट्यूबवर यावं. आणि यूट्यूबवर काय होत असते हे मी दुसऱ्यांचे व्लॉगिंग चॅनल बघूनच मी समजली होती. त्याच्यामुळे मला येण्यात इंटरेस्ट नव्हता. लोक कसेही भेटतील, कसंही होईल, पण एवढी अजिबात कल्पना नव्हती मला की एवढे काही बोलतील बरं का. अशा ज्या बायका, जे जोपर्यंत तुमच्यावर येत नाही तोपर्यंत तुम्हाला समजत नाही का की कुणाला कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, ठीक आहे. मग मी बोलते की हां तुमच्यावर आलं तर असं होईल तसं होईल, मग तुम्हाला समजेल. मग त्यांना असं वाटते की मी काहीतरी वेगळंच बोलते, मी रागात बदुवा देत आहे नॉल. तर तुम्ही नका करू ना, तुम्ही जेवढं होईल तेवढं चांगलं करा ना. मी काही इथे एकदम डॉलर छापून काही एकदम रिच बनायला नाही आली. मी माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी आली, ठीक आहे. एक छोटीशी माझी साधी हे होती की मला कोणी क्राउड फंडिंग करून देईल, माझी कोणी हेल्प करेल, ठीक आहे. तर काही लोक असे भेटले ना मला इतके निगेटिव्ह, की ज्याच्यामुळे मी सोडून द्यायला तयार झाली होती. विचार करा, सोडून दिलं होतं. 1-2 महिने मी सोडून दिलं होतं. माझी मुलं एवढी मागे लागली होती की ती ताई मला व्हॉट्सअप करायच्या की मला प्लीज तू ये, व्हिडिओ टाक, आम्हाला चांगलं वाटतं, तुझी एवढी प्रॉब्लेम आहे, एवढा सगळा त्रास आहे, तो तू व्हिडिओ टाक. निवेदिता ताईसुद्धा मला इतक्या बोलल्या. आणि तुम्हाला सांगते, मला त्यांचं मन नव्हतं मोडू वाटत, तरी पण ना मी त्यांच्याशी पर्सनली बोलली होती की असं असं आहे ताई, असं मला जे काही माझे अनुभव आहे, जे मला काही दिसतं आहे किंवा नाही का काही गोष्टी घडत आहेत, निगेटिव्हिटी वगैरे नाही का, आणि जे काही मला स्वप्न पडत आहे, तर त्यांनी मला म्हटलं होतं की पर्सनल तू असं काही शेअर नको करू, ठीक आहे. म्हणजे हे जे स्वप्न वगैरे पडत आहेत तू ते काही शेअर नको करू. म्हणून मी काही शेअर नाही केलं, तुमच्याशी काही सांगितलं पण नाही. आणि कसं आहे, ज्या ताईंनी मला मदत केली, एवढी ऋतुजाच्या मेडिसिनसाठी मदत केली, आम्हाला किराणासाठी मदत केली, कधी मला सिलेंडरसाठी मदत केली, आणि मग त्यांना असं वाटत होतं की ताई टेन्शनमध्ये आहे, प्रॉब्लेममध्ये आहे, ते व्हिडिओ कंटिन्यू करायला पाहिजे.
कशाला सोडायला पाहिजे, कशाला दुसऱ्यांचा विचार करायला पाहिजे. आणि निगेटिव्ह मग कसं असतं, काही काय गेलं की असं वाटतं की चला नाही करावं, आणि मग परत आणखी मग मूड ऑफ होऊन जातो. ठीक आहे. तर अशा ज्या काही गोष्टी घडत होत्या ना, ज्या म्हणजे कल्पनेच्या बाहेर होतं माझ्या, की जो एखादा व्यक्ती त्रासला आहे, तुम्ही अजून त्याला काही ते बोलायला येता, मनातून तरी काही वाटायला पाहिजे नाही का. मग मी बोलली तर म्हणता बोलते, ही तोंड दिसते, कशाला बोलायला पाहिजे ना. तुम्ही नाही बघायला आले ना तरी मला चालते. ठीक आहे. नाही बघितले माझे व्हिडिओ तरी चालते, पण ॲटलिस्ट तुम्ही त्रास तर नका देऊ. तुम्ही कुणाला काही बोलू नका. माझ्या लहान मुलीला पण नाही सोडलं, माझ्या मोठ्या मुलीला पण बोलायचं नाही सोडलं. विचार करा, ह्या अशा कशा बायका असतील. तुम्हालाही असतील ना, तुम्हालाही मुलं बाळं देवाने दिले असतील, त्यांचा तर विचार करा. आपल्या पर्सनल लाईफमध्ये लक्ष द्या. घरात तुमची काही चालत नसेल, तुम्ही इथे येऊन काही कुणाला ह्याला काही म्हण त्याला काही म्हण नाही का, हे कशाला पाहिजे. विचार करा. आणि मी कशाला कुणाला ह्याला त्याला म्हणून, मला आवडतच नाही. पहिली गोष्ट माहिती आहे का, मी इंट्रोवर्ट आहे. मी कुणाच्या लाईफमध्ये भाग नाही घेत, आणि मला माझ्या लाईफमध्ये भाग घेतलेला आवडत नाही. मी माझे काम भलं, माझं घर भलं, मी अशी व्यक्ती आहे. ठीक आहे. पण हे यूट्यूबमुळं कसं झालं आहे, मी माझे प्रॉब्लेम हे करायला आली. सहानुभूती काही लोकांनी दिली, खूप चांगले आहेत, काही ताई खूप चांगले आहेत. ठीक आहे. त्यांनी मला मदत पण केली. आणि काही असे आहे जे मदत करायचं राहिलं बाजूला, भलतंच त्यांचं चालू झालं. तर मला ना पहिली गोष्ट की मला निगेटिव्ह लोकांना घ्यायचंच नाही आहे माझ्या व्हिडिओजमध्ये. मला कुणाबद्दल बोलायचं नाही, आणि मला माझ्याबद्दल बोललेलं आवडत नाही. ठीक आहे. मग ते कुणी यूट्यूबर असो, कोणत्या त्या अशा बायका असो, मला नाही आवडत ना. मला व्ह्यू कमी आले तरी चालतील. ठीक आहे. मी जे आता व्हिडिओ जे टाकत आहे ना, ते फक्त माझ्या चांगल्या सबस्क्रायबर ताई आहे, ज्या मला बघत आहे, ज्यांनी मला मदत केली ना, त्यांच्यासाठी. जरा कान मेंदू जरा हे ठेवा, उघडे ठेवा. मी 1000 वेळा सांगून झाले की मी आता व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी टाकत आहे. असं नाही की मदत घेतली आणि निघून गेली बा, असं नको त्यांना वाटायला, है ना. त्यांच्यासाठी, की त्यांचं मन राखण्यासाठी मी केलं. तुम्हाला सांगते, निवेदिता ताईंनी मला अक्षरशः त्यांनी म्हटलं मला की नको सांगू, तू नजर लावणारे काही लोक असतात. तर मी आता तुम्हाला सांगते, निवेदिता ताईंनी मला फोन दिला माहीत आहे, व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यांना माहीत होतं की तुला तो मोबाईल दाखव बरं. तुम्हाला मी माझा मोबाईल दाखवते. तर हा बघा माझा मोबाईल, स्क्रीनमध्ये दिसत असेल बघा तुम्हाला किती फुटला आहे. हा मोबाईल निवेदिता ताईंनी बघितला होता. हा घे मोबाईल, लाव चार्जिंगला. निवेदिता ताईंनी हा मोबाईल बघितलेला होता, आणि व्हिडिओमध्ये पण बघितला होता. आणि मी जेव्हा घरी गेलो, आपण त्यांच्या घरी गेलो तेव्हा घेऊन गेलो होतो का हा मोबाईल? नेला होता का दोन्ही पण? तेवढं मला आठवत नाही त्यांच्या घरी नेला होता की नाही, पण हा मोबाईल त्यांनी बघितला होता. आणि अजून एक मोबाईल, आणि मुलं मोबाईलवरून अभ्यास करतात. तर त्यासाठी माहिती आहे का, त्या ताईंनी मला प्रोत्साहित करण्यासाठी, मला प्रोत्साहन देण्यासाठी की नाही बा, कुठेतरी हिचं व्हिडिओ बनवेल तर 4 पैसे येतील, तर मुलांच्या ट्रीटमेंटसाठी होईल, काही खातील पितील. बघा किती त्या ताई चांगल्या, त्यांनी आम्हाला मदत केली मोबाईलसाठी. त्यांनी म्हटलं होतं सांगू नको, तरी पण मी सांगितलं ह्याच्यामध्ये. कधी ना कधी मला ते सांगायचं होतं. आणि त्यांनी मोबाईल दिला, आणि मग मी त्यांना म्हटलं होतं, तेव्हा पण म्हटलं होतं, ताई मी व्हिडिओ बनवायचं ना बंद करणार आहे, कारण ना लोकं खूप अशी वाईट भेटत आहे, काही बोलत आहेत मला. अक्षरशः ती यूट्यूबवाली बाई, ती पण मला उगीच काही ना काही म्हणत आहे, काही लेणं नाही देणं नाही. कशाला मी तिला क्राउड फंडिंगसाठी मदत मागायला गेली माहीत नाही, आणि ती एकदमच माझ्यावरच ठेवायला लागली. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की आपण ते दुसऱ्या बायकाशी भांडणं करतो ना, भांडणं त्यांचे व्हिडिओ बनवतात कंटेंट नसल्यावर फालतूचे, तर ते मला करायचं नाही आहे. कारण माझं कसं आहे, मला भांडणामध्ये कुणाच्या इंटरेस्ट नाही आहे. पण माझ्या नादी लागू ना, कारण माणूस वैतागलेलं राहते ना, तेव्हा ते जास्त चिडचिड झालेलं राहते. ठीक आहे. आधीच ऑलरेडी सगळीकडून वैतागलेला माणूस, जर त्याला तुम्ही खिजवायला याल तर ते भडकणार आहे. ठीक आहे. तर मला नाही करायचं ना ते फालतूचे कंटेंट. आणि मला एक मेघांजली ताई, तुम्हाला पण एक मला सांगायचं आहे. तुम्ही मला काल कमेंट केली होती की तू तर नंबर कुणाला दिले नव्हते, तर मग कसे काय तुझे व्हॉट्सअप वगैरे तुझं कोण बघतं? तर ताई, राहिला त्या बाईचा प्रश्न, मी तुम्हाला सांगते. त्या बाईने मला, जेव्हा मी चॅनल बंद केलं ना, आणि मी पोस्ट टाकली होती की ज्यांना माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे तुम्ही इंस्टाग्रामवर या, इंस्टाग्रामवर आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू. तर ती तिथे आली होती. तिथे माझ्याशी बोलली. म्हणलं जाऊ दे, आता कसं आपल्या मनामध्ये काही कपट वगैरे राहत नाही, तर आपण मी बोलली. म्हणलं मला हा पण विचारला होता, मी हिच्याबद्दल एवढं बोलली आहे ना, ही कशासाठी आली आहे नाही का. तर मला ते म्हणजे माझी वाईट बाबनी फडकतच होती बरं का. तरी पण मी तिच्याशी बोलली. तिने मला नंबर दिला,
मी म्हटलं जाऊ दे बा, काय एवढं काही मी डोक्यात नाही घेतलं आणि मी बोलली तिच्याशी, ठीक आहे. मग आम्ही त्याबद्दलही बोललो होतो क्राउड फंडिंगसाठी. तर ती म्हणे कुणी काही मदत नाही करणार वगैरे. आणि मग असा नंबर गेला होता. आणि मग जेव्हा ऋतुजा आजारी पडली बघा, जेव्हा मी तिला मेसेज केला की असं असं आहे, तेव्हा ती म्हणाली मी क्राउड फंडिंगसाठी करतो. आणि मग तिने नाही मदत केली. तिने उगीचच म्हणजे सगळ्यांना हे सांगायला चालू केलं, एक व्हिडिओ बनवला की ही मला पैसे मागत आहे. जेव्हा की मी तिथे व्हिडिओ प्रूफ केलेला आहे, तुम्हाला सगळं माझ्याकडे प्रूफ पण आहेत, अजून पण ठेवलेले आहे, की तिने मला जाणून बुजून असं लोकांच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न केला की हिने मला पैसे मागितले, ठीक आहे. आणि तिथे काही काही बायका पण बोलल्या विदाऊट प्रूफ. एवढं माझ्या मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहे. आणि मी निवेदिता ताईला पण, जे आमचे डॉक्टर आहेत ना, त्यांचं ते कॉस्ट एस्टिमेशन लेटर ते पण दाखवलेलं आहे, ठीक आहे. हे खोटं बोलणारे ना, त्यांचं आता काय बोलू, आता जाऊ द्या, नाही बोलत आता मी त्यांच्याबद्दल काही. पण तुम्हाला एक कॉमन सेन्स असायला पाहिजे. एवढा मोठा जो प्रॉब्लेम दिसतोय ते काही खोटं आहे, उगीच आहे का? म्हणजे काही आपलं बोलायचं, तुम्ही काही अनपढ गवार तर नाही आहे, तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी, ठीक आहे. जाऊ द्या, तो प्रश्न, तो विषय बाजूला राहिला. तर कुणाला खोटं बोलण्याआधी, काय म्हणण्याआधी 100 वेळा विचार करा, ठीक आहे. असा नंबर गेलेला होता. आणि ती पण दुजोरा देत आहे की हां म्हणजे लोक खोटं बोलतात, खोटी खोटी क्राउड फंडिंग करतात. ज्यांनी बघितलेलं आहे, ज्यांनी प्रत्यक्षात बघितलेलं आहे, निवेदिता ताईंनी माझ्या मुलांची प्रेस बघितलेलं आहे, कॉस्ट एस्टिमेशन लेटर बघितलेलं आहे, अजून काय प्रूफ पाहिजे नाही का. आणि त्यांना माहीत आहे की मी खूप ठिकाणी ट्राय पण करत आहे, मी इथे हेल्प मागितली. आणि जे खूप चांगले आहेत ना, खूप चांगले आहेत, त्यांनी खरंच मला मदत केली. आणि आता नेक्स्ट त्याच्यानंतर जे तिसऱ्यांदा मला मेडिसिन घ्यायची होती ना, तेव्हा मी माझ्या मुलांच्या माझ्या मुलांच्या औषधं नाही का, मी बचत गटासाठी खूप प्रयत्न केले आणि मी तिथून मेडिसिन घेतलेले आहे. पण मी कुणाला मागितले नाही बरं का. आता मला पण खूप चांगलं नव्हतं वाटत असं मागणं वगैरे, तर मी नाही मागितले, ठीक आहे. आता मेघांजली ताई अशा ह्याच्यामुळे नंबर गेला होता, तुम्ही मागे व्हिडिओ बघितले असतील, अशामुळे माझा आणि तिचा नंबर एक्सचेंज झाला, ठीक आहे. मी काय तिचा नंबर सेव्हच नाही करून ठेवला. अशा लोकांचे मी नंबर सेव्ह नाही करून ठेवत. आणि अशा लोकांना लक्षात ठेवण्याची पण मला गरज नाही. मी तर जास्तीत जास्त विचार करते की माझ्या डोक्यातनं मी अशा लोकांना काढून टाकू. निगेटिव्हिटी नाही घ्यायची आहे मला, ते पनवती नाही घ्यायची आपल्या लाईफमध्ये, ठीक आहे ना. तर आणि बाकीच्या ताईंना कसा नंबर गेला तुम्हाला सांगते. ज्यांना मला मदत करायची होती ना, त्यांनी जीपेवरती, ज्यांनी खूप मला मदत केली त्यांना मी जीपेवरती नंबर दिला आणि बोलली त्यांच्याशी, ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, असं माझे नंबर त्यांच्याकडे गेले. बोलतो आता आम्ही, अजूनही बोलतो, त्यांना विश्वास आहे, त्यांना ट्रस्ट आहे. खूप लोकांना मी ते कॉस्ट एस्टिमेशन लेटर पण दाखवलेलं आहे, असं असं आहे, ऋतुजाची पार्ट एक्सरे वगैरे सगळं शेअर केलेलं आहे मी. तर त्यांना माहीत आहे ना, त्यामुळेच त्या अशा मला सपोर्ट करतात. मला एक म्हणायचं आहे, ज्यांना सपोर्ट नाही करायचं त्यांनी नका करू ना, ठीक आहे. पण काही बोलू नका, विचार न करता काहीही बोलू नका, ठीक आहे. कारण कसं आहे की एकदम एखाद्याला तुम्ही काही बोलाल, जो ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये, त्याला बोलाल तर सटकलेली राहते. मी तर कुणाचं ऐकून, मी तुम्हाला सांगते ना, इतकी वर्ष मी नागपूरमध्ये राहिली ना, मी कुणाला माझे प्रॉब्लेम शेअर केले नाही. आपलं घर भलं, आपलं काम भलं, आपली मुलं भले, ठीक आहे. मी आधीपासून अशी होते. आता हे ट्रीटमेंटसाठी पण का नाही, मी पर्सनल लेवलवर मी प्रयत्न करते, NGO बघ, हे बघ, ते बघ, पण मी असं कुणाला असं ना सांगितलं नाही. आणि मला अजिबात कल्पना नव्हती की एवढं मोठा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर लोक असे हसतील, लोक आम्हाला काय पण म्हणतील. अरे तुम्हालाही मुलं बाळ आहेत ना. माझा भाऊच हसत होता मला केट्टोवर, जेव्हा मी हे ट्राय केलं हसत होता. तर ठीक आहे, आज मला प्रॉब्लेम येत आहे, मी आज लोकांना मागत आहे हेल्प, उद्या तुझ्यावर येईल, उद्या तुझ्या मुलाबाळांना येईल, उद्या तुला भीक मागावी लागेल, ठीक आहे. माझं खाऊन, माझं घेऊन मी एवढी मदत केली तरी मला द्यायला तयार नाही आहे, तो विचार करा. घरचेच असे आहे, बाहेरच्यांना काय बोलणार आहे. ज्यांना ऑलरेडी सगळं माहीत आहे, आपल्या घरचे आहे, तेच आपल्याला सपोर्ट नाही करत आहे, मग बाहेरच्यांना काय म्हणणार आहे. खूप साऱ्या गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहे, मी सांगितलेल्या नाही आहे, शेअर नाही केलं आहे, कारण मला विचारच पडतो काही शेअर करायचं. मी माझ्या आईबद्दल पण सांगितलं तर खूप लोकांनी सपोर्ट केला. आणि मला पण असं वाटतं काही काही एकदम पर्सनल नाही सांगायला पाहिजे, कारण लोकांची ती मानसिकता नाही आहे. कारण ना, चोर सोडून संन्यासाला फाशी आहे आजकालच्या जमान्यामध्ये. खऱ्याला कोणी सपोर्ट नाही करत, ठीक आहे, खोट्याला सपोर्ट करतात. आणि मी कपटी कुटेल नाही आहे, मग जे आहे ते मनात एकदम मी रिअल बोलून देते. हसून असं हे नाही करत, कुणावर वार नाही करत मी, ठीक आहे. की खूप असं गोड गोड गुयू 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 बोलून दाखवायचं आणि वार करायचे, हे मला जमत नाही. मी रोग बाई ठोक अशी भांडणारी व्यक्ती आहे. मी कुणाच्या लेण्यात देण्यात पडत नाही, मला कुणाची पर्सनल लाईफशी काहीच घेणं देणं नाही. पण जेव्हा माझ्यावर आलं, मला कोणी बोललं,
मग समोरच्याची XYZ करणार. अदरवाईज मी कुणाच्या लाईफमध्ये जात नाही. मला घंटा कुणाच्या लाईफमध्ये ना इंटरफेअर करायची हौस नाही आहे, इंटरेस्टच नाही आहे ना. असे लाखो करोडो लोक आहे, काय आहे त्या समोरच्या व्यक्तीमध्ये जे मी जाईल तिथे इंटरफेअर करेल. ठीक आहे, तर कुणाचा नंबर पण सेव्ह करण्याची ना मला गरज नाही पडत, विचार करा. ठीक आहे, निगेटिव्हिटी नाही घ्यायला पाहिजे हे मला चांगल्यानं माहिती आहे. मग आमच्या घरामध्ये तेच चर्चा सुरू असते किंवा मुलं म्हणतात नको करू, कधी म्हणतात कर, कधी म्हणतात नको करू. ठीक आहे, मग काय केलं पाहिजे सांगा, काय केलं पाहिजे मी? असं मला इतकं वैताग घेऊन गेलेलं आहे ना, तुम्हाला सांगते मी माझी मानसिकता. व्हिडिओ टाकले तरी त्यांना असं वाटते की हिला व्हिडिओ टाकायचे आहेत, खूप पैसे कमवायचं पडलेलं आहे, कुणाला ना कुणाला धरून टार्गेट करते कंटेंट. मला नाही काही गरज आहे. मला माझ्याकडे भरपूर माझ्या आयुष्यातनं जे काही घडलं आहे ना ते सांगण्यासाठी खूप काही आहे, खूप काही आहे. पण मी काही सांगितलं आहे म्हणून विचार पडते मला सांगू की नाही सांगू. सो एनिवेज आता काय, लोकांना जे विचार करायचे ते करू द्या. पण एकच म्हणणं आहे माझं, एक शेवटचं म्हणणं आहे की माझ्या लाईफमध्ये यायचं नाही फालतू लोकांनी. आणि मी तर म्हणते की जरा शहाणे व्हा. बुड्ढे व्हायला लागले तरी शहाणे कधी होणार? कुणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर नका करू. तर तुम्हाला सपोर्ट नाही करायचा नका करू, पण ॲटलिस्ट त्रास तर नका देऊ. ठीक आहे, खूप काही घडलेलं आहे. आणि आता सांगेन मी तुम्हाला अजून एक गोष्ट मला खूप मोठी सांगायची आहे, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल बरं का. पण मला एकच म्हणायचं आहे, त्रासलेल्या व्यक्तीला ना अजून त्रास द्यायला येऊ नका. तुम्हाला इथं 4 दिवस मजा येईल, 4 दिन की चांदणी. तुम्हाला खूप चांगलं वाटेल की मी इथं एवढं त्रास देत आहे तरी माझं काही सगळं चांगलंच आहे, पण असं नाही आहे. ते वरच्यावाल्याला माहीत असते कधी ते तुम्ही जे पेरलं आहे ते कधी फळ द्यायचं ना, ते त्याला चांगल्यानं माहीत आहे. ठीक आहे, तर थोडंसं कसं आहे, पाप करण्यापासून घाबरा, कुणाला काही म्हणण्यापासून घाबरा. मला बोलायचंच नाही आहे ना, मला इंटरेस्टच नाही आहे. समोरचे कोण लागून पडले, पण मला एकच म्हणायचं आहे, समोरच्याने माझ्याबद्दल बोलू नये. मी आपली चुपचाप माझे व्हिडिओ टाकत आहे. ठीक आहे, माझ्या लाईफमध्ये जे काही होत आहे मी थोडं बहुत दाखवत आहे, जास्त काही दाखवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. जे आहे तेच थोडं थोडं दाखवत आहे. तर उगाच काड्या करायला येऊ नये, नाही का. आता मी शांत आहे त्याचा अर्थ नाही की मी नेहमीच शांत राहील. मी आता शांतपणे आपले व्हिडिओ टाकत आहे, जे काही ताईंसाठी मी टाकत आहे. ठीक आहे, तर उगाच काड्या करायला येऊ नका. स्वतःचंही दिमाग खराब करून घ्यायचं असलं तर यावं इथं, मी रेडी आहे. मग मी आपले प्रॉब्लेम साईडला करून मग समोरच्याची XYZ करायला बसतो मी. ठीक आहे, मला काही फरक नाही पडत. गेली इतकी वर्ष ना मी चांगल्यांना सुधरवलेलं आहे. ठीक आहे, ऑलरेडी मी आपल्याच टेन्शनमध्ये, आपल्याच प्रॉब्लेममध्ये आहे. मला एवढा उरक नाही आणि मला एवढा वेळ पण नाही की फालतू लोकांबद्दल बोलू. ती स्वतः आली, स्वतः माझ्या व्हॉट्सअपवर आली, स्वतः मला स्टॉक करत होती, ती माझा पिछा करत होती. मी गेली का? मी एकदा तिला इन्स्टावर ब्लॉक मारलं ना, त्याच्यानंतर मी तोंडही बघितलं नाही आणि मला तोंड बघायचंही नाही आहे. ठीक आहे ना, मी कुणाचे व्हिडिओ बघायला जात, आणि तीच काय, मी कुणाचेच ब्लॉग बघायला जात नाही, माहिती आहे का. कारण मला ते निगेटिव्हिटी, भांडणं अजिबात नको आहे मला. ठीक आहे, आम्हाला आमचा मेंटल पीस खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे. हे जे हॉर्मोनल चेंजेस आहे ना, ऑल जे मला आहे ते टेन्शनमुळे, ह्याच्यामुळे आहे. मला काय गरज चालली आहे कुणाच्या लाईफमध्ये हे करायची आणि ते मला कंटेंट बनवून असे फालतू पैसे कमवायचे नाही आहे. तर कसं आहे, सो हे असे फालतू विचार करणाऱ्यांनो आपलं दिमाग जागेवर आणा आणि जरा व्यवस्थित बोलायला शिका कुणाहीबद्दल, नाही का. सो आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. आज तर काही रूम बघणं आमचं झालेलं नाही आहे. पाऊस येत आहे, थँक गॉड पाऊस आलेला आहे. आम्हाला खूप त्रास होत होता, गरम होत होतं. मुलं माझी ड्रेस घालू शकत नव्हती. मी ऑलरेडी आपल्याच टेन्शनमध्ये होती आणि सडनली हे घडलं बरं का. तर माहीत तरी पडलं काय कोण कसं करते आपल्या पाठीमागं. तर अजून बरंच काही मला सांगायचं सांगेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चांगल्या लोकांनी सबस्क्राईब करा, ज्यांना खरंच आम्हाला बघायचं आहे. इथं क्लेश करायला येणाऱ्या लोकांनी, वाईट कमेंट करायला येणाऱ्या लोकांनी येऊ नका. आम्ही खरंच आवडलो असेल तर या आणि बघू शकता, नो प्रॉब्लेम. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.